नणंदविरुद्ध भाऊजाई सामन्यातून नणदेनं आता माघार घेतलेली आहे। रोहिणी खडसेंचा लोकसभा लढण्यास नकार आहे। एकनाथ खडसे यांनी या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेत स्पष्टोक्ती दिली आहे। रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे अशी लढत होणार असल्याची चर्चा होती, पण या पत्रकार परिषदेनंतर या सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे। मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं एक धोरण घेतलं होतं। मला डॉक्टरांनी अजून या संदर्भातली परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित नाही। रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता। त्यांनी निव्वळ विधानसभा लढवायची या हेतूनेच गेले 4-5 वर्षापासून काम करता आहे। त्यामुळे रोहिणीताई सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार नाही। रावेरची जागा ही राष्ट्रवादीला आहे आणि राष्ट्रवादीकडून 7-8 उमेदवार इच्छुक आहेत। त्या उमेदवारांचा आज माननीय शरद पवार साहेबांसोबत बैठकी झाली। प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती घेण्यात आली आणि या 7-8 उमेदवारांपैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आली। त्या छाननीपैकी आता काही जे उमेदवार आहे त्यामधून प्रत्यक्ष उमेदवाराची निवड बहुतांश उद्या होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।